डोरा केक म्हणजे मुलांच्या आवडीचा विषय. मुलं खूप आवडीने हा डोरा केक खातात. आज मी तुम्हाला डोरा केक आणि त्याच्यासोबतच चॉकलेट सिरप कसं बनवायचं ते सांगणार आहे. चॉकलेट सिरपसाठी 1 वाटी दूध घेतलं, अर्धी वाटी साखर, 1 चमचा कोको पावडर आणि 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घालून आधी त्याला चांगलं मिक्स करून मग गॅसवर ठेवायचं. लो गॅसवरती याला घट्ट होईपर्यंत शिजवायचं. गरज वाटली तर आपण याला गाळून घ्यायचं. आता ही वाटी आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायची. त्याच्यानंतर अर्धी वाटी मैदा, अर्धी वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी साखर, पाव वाटी मिल्क पावडर, पाव चमचा बेकिंग पावडर हे सगळं चाळून घ्यायचं. यात थोडं थोडं दूध घालून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे याचं बॅटर बनवून घ्यायचं. आता याच्यामध्ये अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स घालायचं आणि छान याला मिक्स करून घ्यायचं. व्हिडिओमध्ये तुम्ही हे बॅटर कितपत मी पातळ केलेलं आहे ते बघू शकताय. याप्रमाणेच हे बॅटर बनवायचं. आता इथे तव्याला चमच्यावर तेल लावायचं आणि पसरवून घ्यायचं. मग टिश्यूने हे सगळं तेल पुसून घ्यायचं. पळीवर बॅटर घ्यायचं आणि हे बॅटर तव्यावरती पसरवून घ्यायचं. याच्यावरती झाकण ठेवून एक साईड हलका सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची. दुसरी साईड सुद्धा परतून घ्यायची आणि त्याला सुद्धा छान असं भाजून घ्यायचं. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता हा डोरा केक किती छान झालेला आहे. मुलांना बघूनच तोंडाला पाणी सुटेल. अशा प्रकारे घरच्या घरी आपले हे डोरा केक तयार आहेत. आता केलेलं जे चॉकलेट सिरप होतं ते मधोमध या डोरा केकला लावायचं. दुसरा डोरा केक याच्यावरती ठेवायचा आणि मुलांना खायला द्यायचं. मुलांनी या सुट्ट्या एन्जॉय केल्या पाहिजेत. रेसिपी आता सेव्ह करून ठेवा आणि मुलांना या सुट्टीमध्ये असे डोरा केक बनवून द्या. मुलांना खूप आवडतील. नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.